नमस्कार. भारतीय तत्वज्ञान एक परिचय. भारतीय तत्वज्ञान इंडियन फिलॉसॉफी ही जगातील सर्वात प्राचीन व सातत्याने विकसित होणारी विचार परंपरा आहे. हजारो वर्षाच्या कालखंडात भारतीय तत्वज्ञांनी जीवन, विश्व, आत्मा, परमेश्वर, नैतिकता, ज्ञान आणि मोक्ष या विषयांवर सखोल चिंतन केले आहे. यामध्ये धर्म, अध्यात्म, तर्क, अनुभव आणि आचारसंहिता यांचा सुंदर संगम आढळतो. त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आपण पाहतोय किंवा भारतीय तत्वज्ञानाविषयी बोलणार आहोत, त्यामध्ये भारतीय तत्वज्ञानाची काही वैशिष्ट्ये आपल्याला इथे दिसणार आहेत. आणि ती वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगणार आहेत, तर ते वेगळा दृष्टिकोन ते आपल्याला सांगतील. त्यातलं पहिलं आहे आध्यात्मिक दृष्टिकोन. जीवनाच्या अंतिम उद्दिष्टाचा शोध, आत्मज्ञान व मोक्षप्राप्ती ही याची प्रमुख ध्येय आहेत. पुढचं आहे अनुभवावर आधारित सत्य. फक्त तर्क किंवा कल्पना नव्हे, तर ध्यान, साधना व प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान महत्वाचे मानले जाते. पुढे आहे सर्वसमावेशकता. विविध मतप्रवाह, देवावरील श्रद्धा व नास्तिक दृष्टिकोन यांचा स्वीकार हा देखील इथे केलेला दिसतो. पुढचा आहे नैतिक मूल्यांचा आग्रह. त्यामध्ये सत्य, अहिंसा, करुणा, संयम, कर्तव्यनिष्ठा ही मूल्ये जीवनाचा पाया आहेत. त्यानंतर पुढचा आहे परस्पर पूरक विचार प्रणाली. मतभेद असूनही विविध दर्शनांचे उद्दिष्ट मानवी कल्याण, आत्मविकास हे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे पुढे भारतीय तत्वज्ञानाचे मुख्य दोन प्रवाह, आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय तत्वज्ञानाची विभागणी प्रामुख्याने दोन गटात केली जाते. एक आहे ते म्हणजे आस्तिक दर्शने, की जी वेदांचा अधिकार मानणारी दर्शने आहेत. मग ही कोणकोणती दर्शने आहेत, तर त्यामध्ये आहे सांख्य, की जे प्रकृती व पुरुष या द्वैतवादी तत्वांवर आधारित त्यांचे विचार आहेत. योग, यामध्ये पतंजलींनी मांडलेली आत्मशुद्धी व मोक्षाप्राप्तीसाठीची साधना प्रणाली आहे. न्याय, यामध्ये तर्क, प्रमाण व विचारांची शास्त्रशुद्ध पद्धत आपल्याला दिसून येते. वैशेषिक, पदार्थांचे वर्गीकरण व नैसर्गिक नियमांचे विवेचन यामध्ये केलेले आहे. पूर्वमीमांसा, यामध्ये वेदविधी, कर्मकांड व धर्माची व्याख्या या बाबतीत चर्चा आहे. वेदांत, यामध्ये ब्रह्म हेच सत्य, जग मिथ्या, आत्मा ब्रह्माशी एकरूप आहे हे यामध्ये सांगितलं जातं. तर दुसऱ्या बाजूला नास्तिक दर्शने आहेत, की जे वेदांचा अधिकार न मानणारी दर्शने आहेत. त्यामध्ये देखील पुढे जाऊन चार्वाक, त्यांना लोकायत असं म्हटलं जातं, भौतिकवादी दृष्टिकोन व इहलोकवादी विचार त्यांनी इथे मांडलेले आहेत. तर बौद्ध धर्मामध्ये चार आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग, अनात्म व प्रतित्य समुत्पादवाद या संकल्पना सांगितलेल्या आहेत. जैन धर्म अनेकांतवाद, अहिंसा, आत्मशुद्धी व मोक्षमार्ग याविषयी चर्चा करतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भारतीय तत्वज्ञानातील प्रमुख संकल्पना. यामध्ये देखील काही संकल्पना आहेत. त्यामध्ये धर्म केवळ धार्मिक विधी नव्हे, तर योग्य आचरणाची संकल्पना यामध्ये मांडली गेलेली. त्यानंतर आहे कर्म, कृती व तिचे परिणाम यावर आधारित नैतिक सिद्धांत सांगितला जातो. मोक्ष, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती, यासाठी मोक्षाची कल्पना केलेली आहे. आत्मा व ब्रह्म, यामध्ये सर्व अस्तित्वामागील शाश्वत तत्व म्हणून याकडे पाहिलं जातं. पुढे आहे योग व ध्यान, मनशुद्धी, एकाग्रता व आत्मसाक्षात्काराची साधने म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर आहे भारतीय तत्वज्ञानाचे महत्व. भारतीय तत्वज्ञान केवळ विचारवंतांच्या अभ्यासापुरते मर्यादित नाही, तर ते जीवन जगण्याची पद्धत शिकवते. हे व्यक्तीला आत्मशोध, सहिष्णुता, समन्वय आणि करुणा शिकवते. आधुनिक काळातही भारतीय तत्वज्ञानाची तत्वे समाजात शांतता, पर्यावरण जागरूकता आणि मानवी ऐक्य निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. धन्यवाद.